नमस्कार, अमोक फूड्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करणार आहोत स्वीट कॉर्न आणि पालकची भाजी। तर ही आपण व्हाईट सॉसमध्ये बनवणार आहोत वेगळं काहीतरी। तर एक मका मी दाणे काढून घेतलेत, एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि 10-12 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहे। एक जोडी पालक साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे। तर इथे कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे, याच्यामध्ये लसूण पाकळ्या बारीक चिरून ठेवल्या होत्या त्या घातल्यात आणि या तेलावर परतून घ्यायच्या। आता याच्यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, तोही ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा ट्रान्सपरंट झाला आहे, याच्यामध्ये मक्याचे दाणे घालूया। तर इथे अख्खा मका मी सोलून घेतला आहे। तर हे दाणे आपण याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत। आणि याच्यावर झाकण ठेवून आपण हे शिजवून घेऊया। आता हे शिजते तोपर्यंत आपण व्हाईट सॉस बनवूया। ते इथे पॅनमध्ये 1 टेबलस्पून बटर घातलेलं आहे। बटर मेल्ट झालं की ते 1 टेबलस्पून मैदा घालते आणि हा मैदा या बटरवर चांगला परतून घ्यायचा आहे। हे मिश्रण थोडं घट्ट वाटतंय, याच्यामध्ये आणखीन 1 टेबलस्पून बटर घालते आणि मिश्रण थोडं पातळ करून घ्यायचे। आता हे बटर घातल्यामुळे पातळ झालं आहे आणि मैदा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हे सगळं आपण बारीक गॅसवर करून घ्यायचं आहे। आता इथे मैदा व्यवस्थित फुललेला आहे। याच्यामध्ये थोडं थोडं करून दूध घालायचं आहे। तर इथे मी 1 ग्लास दूध घेतलेलं आहे, हे थोडं थोडं करून घालायचं आहे आणि मैद्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत। थोडं थोडं दूध घालते आणि याच्या गुठळ्या मोडून घेते। तर हे सॉस ज्याप्रमाणे घट्ट असतं तसं घट्ट करायचं आहे।
तर इथे आपण व्यवस्थित याच्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहे आणि हा सॉस आपण घट्ट करून घेतलेला आहे. याच्यामध्ये मी 1 ग्लास दूध घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण काळी मिरी पावडर घालायची आहे. तर इथे अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे. ते मिक्स करून घ्यायची. आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते, अगदी थोडं मीठ घालते आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपला हा व्हाईट सॉस तयार झालेला आहे. आता आपण भाजी बघूया. तिथे मक्याचे दाणे शिजलेत काय बघायचे. मकाही शिजलेला आहे. तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपण पालक घालायचे आहे. तर इथे अख्खी एक जोडी मी साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली होती. तर इथे आपण पालक सगळा घालून शिजवून घ्यायचा आहे. आता आपला हा पालक आळलेला आहे आणि व्यवस्थित शिजला आहे. याच्यामध्ये आपण व्हाईट सॉस घालायचा आहे. तर इथे जेवढा व्हाईट सॉस मी बनवला होता तेवढा सगळा घालते. आणि हा आता भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे, याच्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालते आणि थोडंसं मीठ घालते. हे मीठ आपण ॲडजस्ट करायचं आहे आपल्या चवीप्रमाणे. आधी आपण व्हाईट सॉसमध्ये काळी मिरी पावडर आणि मीठ घातले होतं आणि याच्यामध्येही घालतो आहे. तर ते आपण आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही आपली भाजी तयार आहे. आता आपण कढई बाजूला करूया आणि याच्यावर आपण दुसरी कढई ठेवूया. तर इथे दुसरी कढई ठेवले, त्याच्यामध्ये स्टँड ठेवते आणि ही भाजी आपण बेक करून घ्यायची आहे. तर याच्यावर झाकण ठेवून आपण कढई गरम करून घ्यायची आणि तोपर्यंत भाजी आपण बेकिंग ट्रेमध्ये काढून घेऊया. ती भाजी आपण बेकिंग ट्रेमधून काढून घ्यायची आहे. इथे सगळी भाजी बेकिंग ट्रेमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता याच्यावर आपण चीज किसून घालायचे आहे. ते इथे मी 2 चीज क्यूब घेतलेले आहे. हे दोन्ही किसून घालणार आहे. इथे 1 चीज क्यूब मी किसून घातलेला आहे. आता दुसरंही घालूया. जर तुम्हाला जास्त चीज आवडत असेल तर तुम्ही आणखी घालू शकता. तिथे आणखी 1 चीज क्यूब घालते आणि ते सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे भाजीवर.
आता इथे सगळं चीज किसून घेतलेलं आहे, ते थोडंसं सारखं करून घेऊया आणि हे आपण भांडं बेक करायला घेऊया. जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ते ओव्हनमध्ये बेक करायला ठेवलं तरी चालणार आहे. ते आपण कढईत ठेवूया. आता ही भाजी मी 15 मिनटं बेक करून घेणार आहे. पंधरा मिनटं झालेत, बघूया. आता हे सगळं चीज मेल्ट झालेलं आहे, म्हणजे आपली भाजी तयार आहे. आणि खूप छान अशी चीझी स्पिनॅच अँड स्वीटकॉर्नची भाजी आपण इन व्हाईट सॉस केलेली आहे. छान अशी त्यांना आवडतं चीज घालून भाजी, तर नक्की करून बघा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.